काही नवीन आणायचं महाराज. काही आता ते लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या भिंडोक आल्यात, आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. तो लग्नामध्ये ती स्क्रीन आलाय, स्क्रीन काय प्री वेडिंग का काय म्हणते त्याला, ते आलंय ते लग्नामध्ये. आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्यानं पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा दाखवा. मग त्यांनी वड्यानं पळणे, येड्या बाबडीत मुका घेणे, बकडे बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. ते पोरीनं पोरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेरावाल्यानं त्यांच्या मागं पळायचं. तो कोर्सच निघालाय महाराज. 2 दिवस आधी जायचं डोंगर डांगर आणि ते त्याच्यावर दाखवायचं. वराडत असं ताईट बसून पाहतय. म्हातारी माणसं त्या माय नाती सारखी दिसत, नाताची तुही दिसती काय? काही नवीन आणायचं, काही नवीन. आता ते लग्न पत्रिका बंद झाल्या जवळजवळ. जाते तुला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छातीवरली उंचीवरली आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, तुला एक ड्रेस घेऊन द्या, त्यांच्या गालावरचा सू तुम्हाला पांडुरंगा भेटे. उगा पाहुणे पैसे नाव छापी उन्हात पत्रिका वाटी तो हलकटा. कशातही पैसे घालायचे माझ्यातल्यावनी. पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्यानं जेव. ते वराड नाला ताटली आता घेत बाट फुटी. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घरी येऊन गेलं. मोरदे म्हणलं ताटली तर भेटली. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना, तेवढ्यात एकाला धाका लावला तो भातही सांडला. तो मला गेलं लग्न उडत. मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगली टपटप खायची म्हातारी माणसं. काय कोणाला किडा आला गुलाबजामुनच लांबोळा केला. आता असं नाही राहिलं. बसला म्हातारीच्या नागपुडीत मेला म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली सब, खेळली एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली काय. का पैशाला काही आणायचं नवीन काही. आता ते लग्नामध्ये ते मठ्ठा आलाय, मठ्ठा. तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे. मला कोण अवलाद होती ती मठ्ठा बनवणारी, पिसवली पाहिजे. पार डायरेक्ट टिपाडात बर्फ, पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि अख्खं पांढरं पाणी आणि मठ्ठा. 22 गालास मठ्ठा पेलं एक. मी म्हणलं अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का. ते मठ्ठा पेलं, घरी गेलं, बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खड खड खड, गडगड गडगड खड 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 खड. काही नवीन. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो ना वार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाटण्या नावळी तो मोठी काय आम्ही. सदैही पैसे घालायचे माझ्यातले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घायला जाऊ गेला ना बामणाच्या गाळ्यात. तो बामण म्हणला मी हाय तिलाच कटाळू येत, काय करायचं बघ. काय कशातही पैसे घालायचे माझ्यासाठी. कसे पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे. काय कोणाला किडा आला पुड्या केल्या. आता लोक पुढे फोडतीच नाही, एक तर वायदा गेला राहत्या डायरेक्ट फेकून आणते. अशातही पैसे घालायचे माझ्यातले कशातही. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केला. आता तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा घालचा, ते आईला मिळत ना. तो आताच 99ला झालाय, नाही तर पहिले 35चाच होता. ते नवरदेवा माग ते खंब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी
ब्युटी पार्लरला जाते कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या होती. 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फट्टीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा सिद्ध फुगा करायचा. एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचा आणि एक ढॉट ठेवू द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरी नाही असं केलं ना, वर देव गाडीवर पडलं पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फुल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहर फूल बरसा मेरा मेरा महबूब. तो महबूबा चालवतो का माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाक रे, बाटलीची बुचट टाका बेवड आहे रे. काय फुलं लागत या मरणाच्या क्वाटरी बी दे. काही नवीन आणायचं महाराज. काही आता ते लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या भिंडोक आल्यात, आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. तो लग्नामध्ये ती स्क्रीन आलाय. स्क्रीन काय प्री वेडिंग का काय म्हणते त्याला, ते आलंय ते लग्नामध्ये. आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्यानं पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा. मग त्यांनी वड्यानं पळणे, येड्या बाबडीत मुका घेणे, बोकडे बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. ते पोरीनं पोरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेरावाल्यानं त्यांच्या मागं पळायचं. तो कोर्सच निघालाय महाराज. 2 दिवस आधी जायचं डोंगर डांगर आणि ते त्याच्यावर दाखवायचं. वराड तास ताईट बसून पाहतय. म्हातारी माणसं त्या माय नाती सारखी दिसती, नाताची तुझी दिसती काय. काही नवीन आणायचं, काही नवीन. आता ते लग्न पत्रिका बंद झाल्या जवळजवळ. आणि ते फ्लॅक्स आलेत रस्त्याला, बोर्ड. ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. तो भंगरी नवरदेव तो लावा तुम्ही, फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आईबापाचा लावा. आता छत्रपती आपला देव दे लावा ना. कोण नाही म्हणलं. तो भंगरी नवरदेव तो, आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर. हाय मी अजून. आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. काढा फोटो. आता काय झालं, काही नवीन आणायचं काय. आता ते लागून मंगलाशिकाच टायमाला बोलून आलाय. फुगा फुगा, त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार.
नुसता भंगरी नवर देव धसमू सळ्यागडी तो घातला बोलून मध्ये, नवरी घातली बोलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू कुठं बोलून मध्ये. आणि डान्स करता करता ती नवरी त्याला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण त्याला स्मूथ टच म्हणतो. आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही. टच व्हायचं त्याला पंजीर शिवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं, जे फुगा फुटला. 9 बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हारी भजन विठ्ठला, सांगतो तुम्हारी भजन विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, 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 जन्म वाया. आता एवढं सुंदर नियोजन सर्व मंडळींनी केलंय. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच सांगेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आवार गवार माणसं नाही, 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं. आपण काय आवार गवार माणसं नाही. हे रक्त काय आपलं भांगार भोंगार नाही. हे रक्त कसं आहे ऐकायचं का तुम्हाला? वाजवा. टाळ वाजवा ना. वाजवा जोरे टाळू द्या. टाळी वाजवा सर्वांनी. मला आवाज द्या. नॉर्मल विको ठेवा. टाळी वाजवा. ऐका ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. राजा आहे, राजा आहे. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजा आहे, राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजा आहे, ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. माती लावा कानाला. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो फेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. आई साहेब, आई साहेब, आई साहेब, जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा. आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही. आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त गोवा खाऊन थोबाड सडवणार हे रक्त नाही. हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी फासावर न्यायचंय. उद्या सकाळी फासावर न्यायचंय. सायंकाळच्या वेळेस आई मुलाला भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गंजाच्या जवळ आला आणि गंजाच्या जवळ आलेल्या मुलानं दोन्ही हात गंजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलानं आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कळवली दिसली. मुलानं सांगितलं, आई आई काही आई काही उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का. अरे बाबा, माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही. मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद अश्रू आहे. आई काही आई काही आई काही उद्या मला फासावर नेतील आई. उद्या मला फासावर नेतील आई. उद्या मला फासावर नेतील आई. आणि तुला सांगतो आई, मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई, माझा प्रयत्न यायला तू येऊ नको आई. माझा प्रयत्न यायला तू येऊ नको. माझ्या वडिलांना पाठव, गावातल्यांना पाठव. का माझा प्रयत्न यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. हे रक्त, हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला सुरावर नाव होतं भगत सिंग.
हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या, स्वतःच्या खतवणीच्या वया डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भटाने छळ केला, मंबाजीनं मारलं, मंबाजीनं मारलं. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, डोक्यावर हात ठेवला. माघ शुद्ध दशमी आली, अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छळ केला, पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. हे रक्त, हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. आई बापांना ध्यानचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं, तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळात गाणं गाऊन गाडलंय. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्षात जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं रडतील यात काय नवल आहे, माणसं रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या, घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. माणसं रडली, सरदार रडले, यात काय नवल आहे, यात काय नवल आहे. चितेला आग लागली, आग, आग लागली चितेला आणि वाघ्या नवाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. हे रक्त, हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. हे रक्त बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. अरे हे रक्त मोडेन पण वाकणार नाही. हे रक्त कसं आहे, हे रक्त कसं आहे. अरे हे रक्त प्रेम करणारं रक्त आहे, पण कुणावर. दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. टाळी वाजवा. दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. अरे तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ये वतन मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ये वतन तेरे लिए. दिया है जान भी दे. वरती हात करून टाळी वाजवा सर्वांनी. दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. जय. अरे हे आपल्या सर्वांचं रक्त आहे. सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. एवढं गोड नियोजन केले सर्व गावकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळे मंडळींना धन्यवाद. आपली वेळ संपलेली आहे, पुढे गेला काटा. पुन्हा एकदा सर्व मंडळींना धन्यवाद देतो. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता एक वाक्य सांगा, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललो पाहिजे. तुम्ही माझे निम तरी ऐकलं पाहिजे, पण मी किती बोललो तर तुम्ही सुधारायचं नाही. मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाज नाही. असा शिजिरो आमची म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा सर्वांनी वरती हात करा. केले सर्वांनी. बस राहू द्या अशीच, आता येतो आम्ही. करावरती सर्वांनी हात. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठोबार